बिहारमधल्या या मोठ्या यशाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी मनोज दयाळकरनी। पाहूया। नक्कीच आपण बघितलं बिहारचा निकाल आता समोर आलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, बिहारचा निकाल आता हा समोर आलेला आहे आणि पुन्हा एकदा भाजप हा मोठा पक्ष ठरलेला आहे, काय सांगाल? किती करायचे? 8-10 अजून आहेत। भाजप हा पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरलेला आहे, काय सांगाल? बिहारच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार हे बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं आलेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की ह्या निवडणुकीकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला सर्व बिहारकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये संविधानाचा मुद्दा आणि आता पुन्हा बिहारची निवडणुकीच्या अगोदर वोट चोरीचा मुद्दा हा घेऊन राहुल गांधी आणि काँग्रेसनी तसेच महाविकास आघाडीने वारंवार आपण बेत टीका केलेली आहे, काय सांगेल? प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर एखादा फेक नेरेटिव्ह तयार करण्याचं काम हे काँग्रेस, UPA आणि त्यांचे असणारे घटक पक्ष हे नेहमी करत असतात। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला संविधानाचा फेक नेरेटिव्ह हा त्यांनी तयार केला, काही अंशी त्यांना यश मिळालं, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि तो फेक नेरेटिव्ह पुसून काढला आणि म्हणून पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकीमध्ये वोट चोरीच्या संदर्भातला फेक नेरेटिव्ह हा त्यांनी सुरू केला होता, परंतु देशभरातील असणारी जनता ही सुज्ञ आहे। त्यांचा खोटारडेपणा हा त्यांच्या लक्षात आला आणि विकासाच्या दृष्टिकोनातून NDAच्या सरकारने नितीश कुमारजी यांच्या नेतृत्वातल्या बिहारच्या जनतेने केलेलं जे काम होतं त्या कामामुळेच तिथली जनता ही पूर्ण पाठीशी NDAच्या राहिली हे या निकालावरून लक्षात येतं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ब्रेक थ्रू ठरली ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये ती देखील लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणामध्ये आपण ब्रेक थ्रू ठरलेली, पण अजून कोणत्या योजनांची या ठिकाणी म्हणजे प्रत्येक योजना जी आहे, योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये ज्या होतात त्या तुमच्या लक्षात येतील। अन्न सुरक्षा योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून या देशामधील कोणीही व्यक्ती गरीबातला गरीब हा उपाशी राहू नये म्हणून मोफत धान्य योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केली। प्रत्येकाच्या आरोग्यासाठी एक व्यवस्था राहिली पाहिजे म्हणून 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा देण्याचं काम हे केंद्रातील योजनेच्या माध्यमातून, राज्याच्या योजनेच्या माध्यमातून करण्यात येतं। त्यामुळे प्रत्येक योजना ही महत्त्वाची आहे आणि त्या योजनेचा लाभ हा सामान्य जनतेला मिळत असतो। 25 कोटीपेक्षा जास्त गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे अनेक योजनांच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झालं। त्याचा परिणाम जो आहे हा परिणाम हा या निवडणुकीच्या निकालावरती तुम्हाला लक्षात येतो। त्यामुळे हे निवडणुकीचा निकाल हा नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टी अशा नेतृत्वाने त्यांच्या दूरदृष्टीमुळेच हा झालेला आहे असं मला वाटतं।